दसरा साधूची कृपा आहे. साधूचा आशीर्वाद ज्या घराला मिळालाय बस श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही. तीन सगळ्यात महत्वाची गोष्ट समाजाची कृपा. आता भजनी मंडळ तुम्हाला एक सल्ला आणि बसणाऱ्यांना जे 50च्या पुढे गेलेत की नाही त्यांना एक सल्ला. असा एक नमुना तयार करायचा जो म्हातारपणी काम आली. आज किती तारीख आहे? 26 फेब्रुवारी. आजपासून कामाला लागायचं. असा एक पोरगा पाहिजे तुमचं वय झाल्यावर, म्हातारपणा, दालपाडात गेल्यावर, दाताड पडल्यानंतर तुम्हाला 2 किलो सफरचंद घेऊन आला पाहिजे आणि म्हणला पाहिजे ओळखलं का? हा ओळखलं का? अरे मोठ्यानं बोल. तुम्ही नसेल ओळखलं पण मी अमुक अमक्याचा पोरगा आहे. मग आला कशाला? तुम्ही आजारी पडला हे कळालं म्हणून आलो. आता काय पिकलं पान गळून जाईल सरकत सरकत चालतो. तुला कोणी सांगितलं? कशाला कोणी सांगावं लागते? बर तू कुणाचा? अमुक अमक्याचा. हे तर कशाला आला? तुम्ही विसरला असाल पण मी कॉलेजात होतो आणि तुम्ही नाही का माझ्या शाळेची फी भरली होती. तुमच्यामुळे नोकरी लागली मला. तुमच्यामुळे घर झाले, दार झाले, उभा राहिलो, 2 एकर जमीन घेतली, पुरं चांगल्या सर्व्हिसला लागली. मला कळलं तुम्ही आजारी पडलाय म्हणून तुम्हाला भेटायला आलो. तात्या काळजी करू नका. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला काही कमी पडू द्यायचो नाही. काय लागलं तर पोराला फोन करू नका, मला फोन करा. हा नंबर घ्या, मी दवाखान्यात नेईल तुम्हाला. असं एखादं बेन तयार करून ठेवाले का? तुमच्या पाया पडतो एखादी अवलाद अशी तयार करा. म्हातारपणात बिस्किटचा पुडा घेऊन येईल चोपदार. करा एखादा असलं तयार. सगळे आपल्या मरणाचीच वाट बघायला लागलेत पेड्याचा पुडा घेऊन. कधी मरता येईल भावकीला पेढ वाटत. एखादी अवलाद अशी पाहिजे, पोरगी अशी तयार करून ठेवली पाहिजे महिला मंडळ जे म्हातारपणात येईल. आजी आंघोळ घालते हो तुम्हाला, वेणी घालते हो तुमची, साडी घालता येत नाही तुम्हाला, वय झालंय तुमचा, हात मोडला, पाय मोडले, मी आहे ना, माझ्याकडे चला, 15 दिवस तुम्हाला नेऊन सांभाळते. नाही सांभाळू द्या तुमच्या सुनबाईनं, मी आहे ना. अशी एखादी बेन तयार करून ठेवलं पाहिजे. पोरगी तयार करा, बाई तयार करा अशी. अरे मेल्यावर आंघोळी सगळीच घालते. जिवंतपणे आपल्याला नाहू माकू घालल असा एक माणूस तयार करणं म्हणजे समाजाची कृपा प्राप्त करून घेणं. आणि चौथी कृपा देवाची कृपा कुणावर झाली? सुदामा